आज आपण डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी ब्लॉकचेन डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम अँड सिक्युरिटी या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आलो आहोत. आज आपल्याकडे काही शिक्षक या संदर्भातील आणि विद्यार्थी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया. ब्लॉकचेन कशा पद्धतीनं काम करते, सिस्टीम काय असणार आहे आणि सिक्युरिटी काय असणार आहे. जाऊया शिक्षकांच्याकडे आणि विचारूया त्यांना अधिक माहिती. मी डॉक्टर सुहास गजानन सपाटे, प्राचार्य डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कोल्हापूर या ठिकाणी आपणास सांगायला अतिशय आनंद वाटतो आहे की IEEE ICBDS अर्थात इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम्स ब्लॉकचेन अँड सिक्युरिटी ही जी परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे, ही पश्चिम महाराष्ट्रातली, दक्षिण महाराष्ट्रातली IEEEची पहिलीच अशी परिषद आहे ज्याच्यामध्ये आपण ब्लॉकचेन, डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम्स आणि सिक्युरिटी या 3 विषयांवर विविध प्रकारच्या शोधनिबंधांचा उपापोह या ठिकाणी झाला. सर्वसाधारणपणे आम्हाला 1089 इतके शोधनिबंध म्हणजे रिसर्च पेपर्स या ठिकाणी प्राप्त झाले. त्यापैकी सुमारे 210 इतके पेपर सिलेक्ट झाले आणि त्याचंच सादरीकरण या परिषदेमध्ये करण्यात आलं. परिषदेचं मूळ स्वरूप जे आहे ते 3 दिवसाकरता होतं आणि पहिल्या दिवशी ट्युटोरियल्स आणि वर्कशॉपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यासाठी हा ब्लॉकचेनचा कॉन्सेप्ट काय आहे, संकल्पना काय आहे आणि त्याच्यासाठी किंवा ब्लॉकचेन बेस्ड ॲप्लिकेशन्स डेव्हलप करण्याकरता कोणत्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, त्यापैकी हायपरलेजर आणि इथुरियम या 2 टेक्नॉलॉजींवर हँड्स ऑन वर्कशॉप घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी या परिषदेचं औपचारिक उद्घाटन हॉटेल सयाजी या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याच नंतरनं जे काही संशोधक या ठिकाणी आले होते त्यांचं फिजिकल मोडमध्ये प्रेझेंटेशन दुसऱ्या दिवशी अर्थात 31 ऑक्टोबर या रोजी करण्यात आलं आणि या परिषदेचा सांगता समारंभ जो आहे तो 1 नोव्हेंबर 2025 रोजी चर्चासत्राने करण्यात आला. चर्चासत्रामध्ये सर्वसाधारणपणे 3 या ठिकाणी विषय ठेवण्यात आले होते. चारुदत्त जोशी सर प्रत्यक्ष या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले आणि या 3 विषयांमध्ये पहिला विषय होता तो म्हणजे सिक्युअर डिजिटल ट्रान्झॅक्शन्स आणि त्याच्यासाठीचा ब्लॉकचेनचा वापर. दुसरा विषय होता सिक्युअर लँड रेकॉर्ड्स मॅनेजमेंट आणि तिसरा होता सिक्युअर इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड्स. सर या 3ही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या सर्वसामान्य जनतेकरता अतिशय महत्त्वाच्या असून ब्लॉकचेन या सर्व 3 क्षेत्रामध्ये आज सध्या काय करतं आहे, उद्या आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज आहे, ती गरज का आहे, या विषयांवर विविध चर्चा या ठिकाणी रंगल्या. प्रत्यक्षात विविध डॉक्टर, वकील, CA, प्रॅक्टिशनर्स, विद्यार्थी, शिक्षक या सर्वांनीच या चर्चेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं भाग घेतला आणि त्यांच्या सगळ्या शंका यांचं समाधान या ठिकाणी विविध जे तज्ज्ञ होते त्यांच्यामार्फत करण्यात आलं. या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद असल्यामुळं डॉक्टर विद्यासागर पोद्दार जे आपल्या कोल्हापूरचेच सुपुत्र आहेत ते कर्टिन युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियामधील एका ब्लॉकचेन प्रोजेक्टचे रिसर्च प्रोजेक्टचे हेड आहेत. ते या ठिकाणी आपल्याला तज्ज्ञ म्हणून लाभले. त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी गव्हर्मेंट ऑफ जपानचे एक DX इनोव्हेशन लॅब म्हणून आहे त्याचे डॉक्टर वैभव मेहता सर आपल्याला या परिषदेमध्ये कीनोट स्पीकर म्हणून लाभले आणि त्यांचं खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन त्यांनी उपस्थितांना केलं. उपस्थितांना बरेचसे जे काही शंका किंवा प्रश्न उपस्थितांनी उपस्थित केल्या त्यांचं शंका निरसन त्या दोन्ही तज्ज्ञांनी त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे केलं. माझं नाव विद्यासागर पोद्दार. मी कर्टिन युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियामधनं आलो आहे आणि माझा जन्म कोल्हापूरचा आणि इथं आम्ही दर किती वर्ष झाले येऊन जाऊन असतो. इथं कॉन्फरन्समध्ये आमची द मेन जो हे होता कॉन्फरन्सचा टॉपिक ब्लॉकचेन
आणि या टॉपिकवरती मी गेले 10 वर्ष काम करतो आहे ऑस्ट्रेलियामध्ये. आणि मी जेव्हा बघितलं की ही कॉन्फरन्स कोल्हापुरात होती आहे, तर मी म्हटलं की सगळं सोडून मला इकडे यायलाच पाहिजे. कारण माझ्या जन्मभूमीवरती ही कॉन्फरन्स होत आहे, तर माझा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे. तर या कारणाने मी इथं आलो ॲट अ व्हेरी शॉर्ट नोटीस, बट इट वॉज वेल ऑर्गनाइज्ड बाय द लोकल पीपल युनिव्हर्सिटीज हिअर. आणि त्यामुळं मला माझा जो एक्सपिरियन्स होता तो सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर आणि जे दुसरे सगळे जे लोक आलेले त्यांच्याबरोबर शेअर करायला खूपच म्हणजे कन्व्हिनियंट झालं. आणि आता ही टेक्नॉलॉजी जी आहे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, ही आता मच्युअर व्हायला लागली आहे आणि अराउंड द वर्ल्ड और वेगवेगळ्या देशांमध्ये ह्याचा उपयोग खूप होतो आहे. आता इंडियामध्ये पण ह्याचा उपयोग व्हायला लागला आहे आणि ह्याची अशी जी वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत, व्हेरी इंटरेस्टिंग जे ॲप्लिकेशन्स आहेत, त्याचा पण आता स्लोली त्याचा आपले हे जे असे वेगवेगळे इंटरेस्टिंग ॲप्लिकेशन्स आहेत त्याचा उपयोग आता इंडियामध्ये पण व्हायला लागला आहे. आणि आता या कॉन्फरन्समध्ये जी लोकं आली त्यांना आता त्याचा जे अंडरस्टँडिंग हवं होतं की ह्याचा उपयोग कुठं होऊ शकतो, ते आम्ही आज पूर्ण सकाळ जो आमचा पॅनल डिस्कशन सेशन होतं त्याच्यामध्ये वेगवेगळे आम्ही लोकांचे प्रश्नांना उत्तरे दिली की ब्लॉकचेनचा उपयोग कुठं होऊ शकतो, कसा होऊ शकतो, ह्याचे काय काय चॅलेंजेस आहेत, कुठं प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ह्या सगळ्यांचा जो इंटरॅक्टिव्ह सेशन जे आम्ही ठेवलेलं आज, त्याच्यानी लोकांना या विषयाबद्दल खूप माहिती मिळाली. आणि आता ते जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये जातील, कामात जातील, त्यांना हे जरा अंदाजा असेल की ही अशी कुठली एक टेक्नॉलॉजी आहे जे आपण रेकमेंड करू शकतो त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्यांच्या कंपनीमध्ये. So hello everyone, I am Professor Deepa Mishra from MIT School of Computing, MIT ADT University, Pune. I am one of the participants to this international conference on blockchain and distributed system. So I am taking a lot of experience from this conference. There were international eminent speakers from Tokyo and Curtin University, Australia. They have informed us how the next generation of networks are going to be like distributed systems and blockchain, how blockchain is going to change the way people used to access information, and we are moving towards Web3. Cybersecurity is another crucial area, as we all know that there are a lot of breaches happening, so we have got immense relevant information regarding cybersecurity and blockchain in this conference. I thank BSIT for organizing this very effective conference. माझं नाव प्राध्यापक दत्तात्रय काळे. मी MIT ADT युनिव्हर्सिटी पुणे येथून आलेलं आहे. ही जी ब्लॉकचेन कॉन्फरन्स आहे ही आज 4th इंटरनॅशनल कॉन्फरन्स आपण ह्या कोल्हापूर या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली होती. या कॉन्फरन्समध्ये जवळपास 1000पेक्षा जास्त पेपर्स आलेले होते. ॲक्च्युली ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणखी सायबर सिक्युरिटी टेक्नॉलॉजी ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, ह्या टेक्नॉलॉजी आजच्या युगामध्ये खूपच महत्त्वाच्या झालेल्या आहेत. आपल्या गव्हर्नमेंटने देखील जे चर्चासत्र झालं ह्याच्यामध्ये आपल्या गव्हर्नमेंटने देखील बरेचसेच असे डॉक्युमेंट्स आहेत की जे ब्लॉकचेन्सवरती ठेवलेले आहेत आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून गव्हर्नमेंट देखील आजकाल बरेचसे जे फ्रॉड्स वगैरे होतात त्याला अटकाव घालत आहे. आणि या कॉन्फरन्समुळे कोल्हापूरसारख्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना देखील या कॉन्फरन्सच्या वेगवेगळ्या चर्चास्तरांचा खूप असा फायदा झालेला आहे. या कॉन्फरन्समध्ये जरी वेगवेगळ्या देशामधील किंवा वेगवेगळ्या राज्यामधील जरी इथं आलेले स्टुडंट असतील तरी देखील ग्रामीण भागातले जे विद्यार्थी होते त्यांना या कॉन्फरन्सचा खूप मोठा फायदा झालेला आहे. मी डॉक्टर उज्ज्वल मिश्रा, प्रोफेसर आहे फायनान्सला MIT कॉलेजला. हे जे आपला प्रोग्राम झाला आहे हे इंटरनॅशनल कॉन्फरन्स जे आहे ते ब्लॉकचेनवर आहे. त्यामध्ये हे जे खूप पेपर जे आलेले आहे, रिसर्च वर्क आहे, ते सेंटिमेंट ॲनालिसिस, स्टॉक मार्केट प्रिडिक्शन यावर आलेले आहे. या स्टॉक मार्केट प्रिडिक्शन, सेंटिमेंट ॲनालिसिस काय असते ते व्हेरीफाय करतात, डेटा चेक करतात आणि त्यावर आपला रिझल्ट व्हेरीफाय करतात. ते रिझल्टने काय असते, ते रिस्क असते, इन्व्हॉल्वमेंट असते, ते मिनिमाइज करून ते चांगल्या पद्धतीने आपण आउटपुट देऊ शकतात. थँक्यू. सो माझं नाव रविराज मोरे. मी सध्या सेकंड इयर AIMLच्या वर्गात शिकतो आहे DKTVमध्ये आणि मी पासआउट स्टुडंट आहे डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटचा. सो सरांनी जो हा IEEEच्या अनुषंगाने इव्हेंट ठेवला होता त्याच्यातून आम्हाला ब्लॉकचेन
डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम्स अँड सिक्युरिटी याच्याबद्दल भरपूर काही काही कळालं. आणि त्याचबरोबर ब्लॉकचेन कसं वर्क करतं आणि ब्लॉकचेनचा इम्पॉर्टन्स सिक्युरिटीसाठी काय आहे किंवा डाटासाठी इन्क्रिप्शनसाठी काय आहे, त्याचं ॲप्लिकेशन काय आहेत, रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन आपल्या देशात काय आहेत, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याची चालू असणारी प्रोग्रेस आणि त्याचबरोबर आपण इथे कसे इंडियामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो, त्याचबरोबर त्याचा एक फ्युचर स्कोप आणि त्याचे मल्टिपल करिअर पाथ्स हे या मला कॉन्फरन्समधून कळाले. मल्टिपल रिसर्च पेपर बघायला मिळालेत, मल्टिपल न्यू आयडियाज इनोव्हेट झाल्या आणि त्यांच्यात काम करण्याची एक नवीन प्रेरणा मला या कॉन्फरन्समधून मिळाली. माझं नाव प्रतीक सचिन कुंभार. मी CVP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये सेकंड इयरमध्ये शिकत आहे. ओके, मी डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचा लास्ट इयर पासआउट स्टुडंट आहे. सो जी कॉन्फरन्स ही IEEE ICBDS 2025 4th एडिशन जे आपलं हे 3 दिवसात झालं, त्यामध्ये म्हणजे ॲज अ स्टुडंट मला ब्लॉकचेन हा टॉपिक अगोदर माहिती होते की बाबा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीमध्ये काम करते. पण ज्यावेळी मी ब्लॉकचेन शिकायला ट्राय करत होतो आय फील की ते खूप डिफिकल्ट असेल, मोठमोठ्या इंडस्ट्रीज यूज करतात. सो ॲज अ स्टुडंट मी कसं शिकू शकतो. सर ज्यावेळी मी ह्या कॉन्फरन्समध्ये आलो, मला जे आपले की स्पीकर्स होते त्यांनी जे काही इन्फॉर्मेशन सांगितली ब्लॉकचेनबद्दल, हाऊ ब्लॉकचेन ॲक्च्युली वर्क्स, हाऊ वी कॅन इम्प्लिमेंट आवर ब्लॉकचेन इन आवर इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स ऑर द प्रोजेक्ट दॅट ॲज अ स्टुडंट वी डेव्हलप. तर त्यामध्ये कसं इम्प्लिमेंट करणार, कोणकोणते मीडियम्स आहेत, ब्लॉकचेन्स आपण कुठल्या इंडस्ट्रीमध्ये यूज करतो, हे जे त्यांनी एका सिम्पल वेमध्ये जे सांगितलं, त्याच्या थ्रू मला ॲज अ स्टुडंट असं वाटतं की आता ॲज ब्लॉकचेन ही मी माझ्या स्टुडंट लाईफमध्ये पण यूज करून एक असे प्रोजेक्ट तयार करू शकतो जेणेकरून जे इंडस्ट्री म्हणा किंवा सोशल लाईफमध्ये सगळ्यांना युजफुल राहतील. आता आपल्या डेली लाईफमध्ये जसं AI डेव्हलपमेंट होते राईट, तर AI डेव्हलपमेंट होत असताना आपल्या डेटा प्रायव्हसीचे इश्यूज खूप आहेत. तर हे डेटा प्रायव्हसीचे इश्यूज जे आहेत ते आपण ब्लॉकचेन यूज करून ओव्हरकम करू शकतो. हे एका चांगल्या पद्धतीने ह्या कॉन्फरन्स तुम्हाला कळाले. ओके, आणि जसे आपले जे वर्कशॉप्स झाले कॉन्फरन्समध्ये, आपले पूर्ण ऑल ओव्हर इंडिया ॲज वेल एज इंटरनॅशनलमधून थोडे पेपर्स आले होते. त्यांनी त्यांचे आयडियाज त्यांनी आमच्यासमोर एक्सप्रेस केले. आम्हाला असे काही नवीन टॉपिक्स कळाले जे आमच्या डोक्याच्या बाहेरचे होते. आम्ही असे विचारही करू शकत नाही असे टॉपिक्स आम्हाला ऐकायला मिळाले. खूप नवीन कन्सेप्ट समजल्या. प्लस आज जे पॅनल डिस्कशन झालं त्याच्यामध्ये जे गेस्ट स्पीकर्स होते त्यांच्याशी फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन्स झाले. सो जे काय आमचे पर्सनल डाऊट्स होते रिलेटेड टू ब्लॉकचेन अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ते आम्ही त्यांच्याशी फेस टू फेस बोलू शकलो. सो एक 3 दिवसाचा हा पूर्ण एक एक्सपिरियन्स खूप छान होता. अँड दिस वॉज माय फर्स्ट IEEE कॉन्फरन्स टू बी गेट अटेंडेड. So all was good, and I really appreciate the efforts of Dr. Suhas Sapate sir that he conducted that international conference in Kolhapur, and I feel it is an honorable thing as an alumni of BSIT to see that BSIT is touching that international levels. Thank you. Nowadays blockchain ही खूप मोठी कन्सेप्ट होत चालली आहे आणि आपल्या रिअल लाईफमध्ये पण ब्लॉकचेनचा खूप चांगला यूज आहे. आणि ॲज अ स्टुडंट अँड alumni of BSIT Kolhapur, I would like to thank our principal Dr. Suhas Sapate sir to organize the IEEE 4th international conference, and the conference was very nice and good. As a student माझा खूप चांगला हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता IEEEचा, आणि ब्लॉकचेनबद्दल खूप काही शिकायला मिळालं. आणि इंटरनॅशनल पर्सन्स फॉर एक्झाम्पल जापनीज सर आलेले त्यांचे, किंवा जे आपले ऑस्ट्रेलियाहून सर आलेले विद्यासागर सर, त्यांच्याशी इंटरॅक्शन झालं आणि ब्लॉकचेन आपण कसं यूज करू शकतो हे शिकायला मिळालं. अँड थँक्यू सो मच सर फॉर ऑर्गनायझिंग द IEEE कॉन्फरन्स. मायसेल्फ देविका आनंद यादव. आम्ही आता DKTमध्ये इचलकरंजीला AIDS डिपार्टमेंटमध्ये शिकत आहे. आम्ही डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून पासआउट आहे. जसं 2009पासून बिटकॉईनमुळे आपल्याला ब्लॉकचेन ही कन्सेप्ट समजली, तर ती कन्सेप्ट ह्या 3 दिवसात ती कन्सेप्ट नुसती कन्सेप्ट आहे म्हणून न वापरता त्याचा जिथं प्रॉपर यूज करता येईल तिथं ती यूज करावी हे या कॉन्फरन्समध्ये आम्हाला समजलं. आणि ब्लॉकचेनमुळं सिक्युरिटी तर खूप म्हणजे त्याचा सिक्युरिटीसाठी खूप बेनिफिट आहेच, आणि त्याचा फ्युचर सायबर सिक्युरिटीचं आणि ब्लॉकचेनचं खूप ब्राईट आहे हे या 3 दिवसात आम्हाला ह्या कॉन्फरन्समुळं समजलं. आज आम्ही ॲडव्होकेट सगळ्याजणी कॉन्फरन्स केला 4th IEEEचा. त्या कॉन्फरन्समध्ये AI मुळं किंवा जे सायबर रिलेटेड क्राईम्स चाललेले आहेत, तर त्या क्राईमचा इतका मोठा हे झालेलं आहे की लोक त्यांचे प्रायव्हेट ज्या गोष्टी आहेत किंवा मोबाईल रिलेटेड हॅक होणं,
पैसे अकाउंटमधले जाणं प्लस त्यांचे मेंटल फिजिकल हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स ह्यामुळं जे त्रस्त झालेले आहेत तर त्याच्यावर सोल्युशन म्हणजे ब्लॉकचेन असं. म्हणजे आजच्या कॉन्फरन्समुळे इतका कॉन्फिडन्स आला की सायबर क्राईमला आपल्याला कंट्रोल करता येईल ह्या ब्लॉकचेनमुळं. तसंच एक उदाहरण दिलेलं ऑस्ट्रेलियाच्या आलेले त्या सरांनी की एखादा ॲक्सिडेंट झाला असेल, महाराष्ट्रातला व्यक्ती जर UP किंवा MP मध्ये ॲक्सिडेंट झाला असेल तर तिथल्या डॉक्टरांना त्याचा डेटा कलेक्ट करणं अवघड जातं. तर त्या वेळेला ह्या ब्लॉकचेन पद्धतीनं त्यांचा डेटा त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांचा पर्सनल डेटा असेल किंवा त्यांची केस हिस्ट्री जर असेल तर त्यांना ट्रीट करायला इझी जाईल. त्यामुळे त्या व्यक्तीलाही रिलीफ मिळेल प्लस जे इन्व्हेस्टिगेशन करणार आहेत त्यांना पण इझी पडेल आणि ह्या ब्लॉकचेनचा खरंच फ्युचरमध्ये खूप फायदा होईल. आता आपण डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या वतीने काही विद्यार्थ्यांच्याकडून आणि शिक्षकांच्याकडून ब्लॉकचेन डिस्ट्रीब्युटेड सिक्युरिटी आणि सिस्टीम याविषयी अधिक माहिती जाणून घेतलेली आहे. या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. तारा न्यूजसाठी कॅमेरामन केतन खाडेसह मी सुनंदा नाईक, कोल्हापूर.